नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक या महत्त्वपूर्ण पदासाठी तांत्रिक घटक, त्यामधील एक महत्त्वपूर्ण घटक तो म्हणजे पर्यावरणीय बदल. तर यामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या ठिकाणी आपण सराव करणार आहोत. याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी 5 सराव प्रश्न दिलेले आहेत, ज्याची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत. तर बघा, प्रश्न पहिला आहे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या राष्ट्रवादी वन्यजीव संशोधन संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या वन्यजीव संशोधन संघटनेची स्थापना करण्यात आली होती कधी? 1883 मध्ये. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल, 1883. स्पष्टीकरण बघा, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही राष्ट्रव्यापी वन्यजीव संशोधन संघटना असून तिची सुरुवात 1883 ला करण्यात आली. संवर्धन व जैवविविधता संशोधनात काम करत असलेली भारतातील ही एक आघाडीची अशासकीय अशी संघटना आहे. अशासकीय. अनुदानाद्वारे संघटना अनेक संशोधन उपक्रमांना हातभार लावते व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी शोधपत्रिका हे नियतकालिक देखील या ठिकाणी प्रकाशित केले जाते. तर हे देखील या ठिकाणी महत्वाचे आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भूपृष्ठापासून डॅश ते डॅश किलोमीटर उंचीच्या थरास बाह्यांबर किंवा बहिर्मंडळ असे म्हटले जाते. तर किती? 500 ते 750 किलोमीटर उंचीच्या थरास बाह्यांबर म्हटले जाते भूपृष्ठापासून. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर बघा, बाह्यांबर म्हणजे काय? भूपृष्ठापासून 500 ते 750 किलोमीटर उंचीच्या थरास बाह्यांबर असे म्हटले जाते. रॉकेट व रेडिओ लहरी वापरून केलेल्या निरीक्षणानुसार या थरात 490 किलोमीटर उंचीवर 1700 सेंटीग्रेड तापमान आढळून आले आहे. किती? 1700 सेंटीग्रेड. याचबरोबर या थरामध्ये ऑक्सिजन, हेलियम, हायड्रोजनचे न्यूट्रल अणू देखील असतात. सुमारे 2000 किलोमीटर उंचीपर्यंत न्यूट्रल अणूंचा प्रभाव असतो. त्याला काय म्हटले जाते? चुंबकीय मंडल. काय म्हटले जाते? चुंबकीय मंडल. पुढचा प्रश्न आहे, भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजेच BSE चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? BSE. तर भारतीय वनस्पती सर्वेक्षण BSI चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे कोलकाता या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता. BSI भारतीय वनस्पती सर्वेक्षण. तर पर्यावरणाचे रक्षण व नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन करण्यासाठी अनेक शासकीय व अशासकीय संस्था काम करत असतात. देशातील वनस्पती स्रोतांचा शोध लावण्यासाठी व वनस्पती प्रजातींच्या आर्थिक लाभाच्या दृष्टीने संशोधन करण्याच्या उद्दिष्टाने भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेची सन 1890 मध्ये स्थापना करण्यात आली आणि याचे मुख्यालय कुठे आहे? तर कोलकाता या ठिकाणी आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने तपासा. अ विधान, भारतीय वन्यजीव संस्थेची स्थापना 1982 मध्ये करण्यात आली. आणि ब विधान, भारतीय वन्यजीव संस्थेचे मुख्यालय शिमला येथे आहे. तर पहिले विधान तर बरोबर आहे, पण दुसरे विधान चुकीचे आहे. कारण भारतीय वन्यजीव संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे डेहराडून. कुठे? डेहराडून येथे. या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 फक्त अयोग्य. तर बघा, भारतीय वन्यजीव संस्था, तर या संस्थेची स्थापना 1982 मध्ये करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त ही एक संस्था आहे. ही संस्था प्रशिक्षण कार्यक्रम, शैक्षणिक अभ्यासक्रम, वन्यजीव संशोधन व व्यवस्थापनातील सल्ला देते. जैवविविधतेशी संबंधित विषयावर या संस्थेस भारतभर संशोधन सुरू असते आणि याचे मुख्यालय कुठे आहे? डेहराडून या ठिकाणी. पुढचा प्रश्न, सुलभ इंटरनॅशनल संस्थेमार्फत सुलभ शौचालय संस्थेची स्थापना करणारे खालीलपैकी समाजशास्त्रज्ञ कोण? तर ते कोण? बिंदेश्वर पाठक. ऑप्शन क्रमांक 1 बिंदेश्वर पाठक. तर बिंदेश्वर पाठक यांना जागतिक कीर्तीचे समाजशास्त्रज्ञ असे देखील त्यांची ओळख आहे. सुलभ इंटरनॅशनलची स्थापना कधी करण्यात आली? 1970 मध्ये. आणि
त्यांनी सुलभ इंटरनॅशनल संस्थेमार्फत सुलभ शौचालय संस्थेची स्थापना देखील केली. त्यांनी सफाईच्या कामाला स्वतःला वाहून घेतले होते. त्यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान: पद्मविभूषण, पद्मभूषण पुरस्कार, इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार 2003 आणि स्टॉकहोम जल पुरस्कार 2009. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, हिरवे बाजार, जिल्हा अहमदनगर या गावाला दुष्काळमुक्त करून समृद्ध करण्याचे कार्य खालीलपैकी कोणी केले? सुनीता नारायण, अण्णा हजारे, अरुण देशपांडे, पोपटराव पवार. तर अहमदनगर जिल्ह्यामधील हिरवे बाजार या गावाला दुष्काळमुक्त करून समृद्ध करण्याचे कार्य कोणी केले? पोपटराव पवार यांनी. ऑप्शन क्रमांक 4. तर त्यांचे पूर्ण नाव काय आहे? पोपटराव बाबूजी पवार. त्यांचे कार्य हिरवे बाजार या गावाला दुष्काळमुक्त करून गावाला समृद्ध केले. तर ते हिरवे बाजार गावचे सरपंच देखील होते. त्यांचे पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला होता. याचबरोबर हिरवे बाजार गावाला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा आदर्श गाव पुरस्कार 1995, महाराष्ट्र शासनाचा यशवंत ग्राम पुरस्कार 2000. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? 1990, 1991, 1989 आणि 1970. छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराची सुरुवात करण्यात आली 1989 मध्ये. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर सुरुवात करण्यात आली 1989 मध्ये. कोणामार्फत? सामाजिक वनीकरण विभाग. सुरुवातीचे नाव काय होते? वनश्री पुरस्कार. त्यानंतर नामांतरण करण्यात आले 27 जून 2011 मध्ये. तर हा पुरस्कार कोणाला देण्यात येतो? तर वृक्ष लागवड व संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराची रक्कम जर पाहिली तर महसूल स्तरावर व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक सेवा, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राम व जिल्हा यासाठी प्रथम पुरस्कार 50,000 रुपये, द्वितीय पुरस्कार 30,000 रुपये आणि राज्यस्तरावर संवर्ग निहाय व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राम व जिल्हा यासाठी प्रथम पुरस्कार 1,00,000 रुपये, द्वितीय पुरस्कार 75,000 रुपये आणि तृतीय पुरस्कार 50,000 रुपये देण्यात येतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, राष्ट्रीय वन धोरण 1988 नुसार पर्यावरण संरक्षणासाठी डोंगराळ प्रदेशामध्ये किती टक्के क्षेत्र वनाखाली असावे लागते? 33%, 66%, 55% आणि 40%. तर बघा, राष्ट्रीय वन धोरण 1988 नुसार पर्यावरण संरक्षणासाठी डोंगराळ प्रदेशामध्ये एकूण 66% एवढे क्षेत्र वनाखाली असावं लागते. किती? 66%. वने हा विषय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. वन संवर्धन शास्त्राला काय म्हटले जाते? सिल्व्हिकल्चर. राष्ट्रीय वन धोरण 1988 नुसार पर्यावरण संरक्षणासाठी 33% वनांची आवश्यकता आहे. मात्र जर एखादा प्रदेश डोंगराळ असेल तर त्या ठिकाणी 66% क्षेत्र हे वनाखाली असावे लागते. याचबरोबर बघा, झाडे तोडण्याबाबत महाराष्ट्रातील अधिनियम कोणता आहे? 1966 चा. झाडाचे वय झाडाच्या खोडावरील वर्तुळावरून ठरवले जाते. जागतिक वन दिवस कधी असतो? 21 मार्च या रोजी. वन्यजीव सप्ताह 2 ते 8 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न आहे, शिसम या वृक्षाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? शिसम. तर शिसम या वृक्षाचे शास्त्रीय नाव दलबर्जिया लॅटिफोलिया. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल शिसम. तर बघा, दलबर्जिया लॅटिफोलिया हे शास्त्रीय नाव आहे शिसम या वृक्षाचे. टिड्रोकॅम्बलस सिट्रस हे शास्त्रीय नाव आहे बांबू या वृक्षाचे. हेक्टोना ग्रँडिस सागवानासाठी वैज्ञानिक नाव आहे. अकोशिया कॅच्यू तर हे आहे खैर या वनस्पतीच्या शास्त्रीय नाव. अकोशिया कॅच्यू. याचबरोबर जे शिसम आहे तर त्याचे इतर नावे देखील आहेत, ते म्हणजे रोजवूड किंवा बॉम्बे ब्लॅकवूड.
त्याचा उपयोग कशासाठी होतो, तर चारा, लाकूड, याचबरोबर प्लायवूड बनवण्यासाठी. उगम आपला भारत देश, याच्यासाठी हवामान दमट व कोरडे. अभिवृद्धी कशी केली जाते, बिया स्टंप मुळावर, शिसमच्या मुळावर रायझोबियम जीवाणू असलेल्या गाठी असतात. यानंतरचा पुढचा प्रश्न, टिंबटिंब या वृक्षाच्या आंतरसालीचा रंग जनावरांच्या मांसासारखा असतो म्हणून त्याला बीफ वूड ट्री असे म्हटले जाते. तर कोणत्या वृक्षाच्या, तर सुरू या वृक्षाच्या आंतरसालीचा रंग हा जनावरांच्या मांसासारखा असतो म्हणून त्याला बीफ वूड ट्री असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा, सूर्य वृक्षाचे वैशिष्ट्ये, वेगाने व उंच वाढणारा वृक्ष आहे. इतर नाव बीफ वूड ट्री, कारण वृक्षाच्या आंतरसालीचा रंग हा जनावरांच्या मांसासारखा असतो. याचे उपयोग जर पाहिले तर शेतामध्ये वाळू, रेती जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी शेल्टर बेल्ट म्हणून या वृक्षाची लागवड केली जाते. त्यानंतर चंदन वृक्ष, याचे वैज्ञानिक नाव काय आहे, सॅन्टलम अल्बम. याचा उपयोग काय होतो, तर औषधासाठी, याचबरोबर चंदन तेल, कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यासाठी. चंदनाचे तेल जे असते तर हे झाडाच्या गाभ्यामध्ये लाकूड भागापासून मिळवतात आणि त्यामध्ये तेलाचे प्रमाण किती असते, 1.5 ते 8% असून या तेलामध्ये सॅन्टलाल 89 ते 96% असते. आणि देशामध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड ही कुठे केली जाते, कर्नाटक राज्यामध्ये. त्याचबरोबर तुमच्यासाठी काही सरावासाठी प्रश्न देखील दिलेले आहेत, ज्याची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. तर बघा, प्रश्न पहिला आहे, भारतीय वन सर्वेक्षणाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली, 1970, 1990, 1980 आणि 1981. पुढचा प्रश्न क्रमांक 2, 1993 मध्ये स्टॉकहोम वॉटर प्राइज मिळवणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण, अण्णा हजारे, डॉक्टर माधवराव चितळे, सुनीता नारायण, अरुण देशपांडे. सर्वाधिक नैसर्गिक रबराची निर्यात करणारा देश खालीलपैकी कोणता आहे, सर्वाधिक नैसर्गिक रबराची निर्यात करणारा देश, भारत, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपाईन्स. प्रश्न क्रमांक 4, टिंबटिंब या मिरचीच्या झाडाला मिरची ही उलटी लागते, पंतसी 1, तेजस, NP46A आणि पुसा ज्वाला. टिंबटिंब या मिरचीच्या झाडाला मिरची उलटी लागते. आणि यानंतरचा हा शेवटचा प्रश्न क्रमांक 5, जमीन समपातळीत किंवा कमी उताराची असेल तर खालीलपैकी सिंचनाची कोणती पद्धत वापरली जाते, जमीन समपातळीत किंवा कमी उताराची असेल तर खालीलपैकी सिंचनाची कोणती पद्धत वापरली जाते, वाफा पद्धत, सरी वरंबा पद्धत, आळे व बांगडी पद्धत आणि फड सिंचन पद्धत.